झी 24 तास एक पाऊल पुढे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा उत्साहात पार पडल्या। विविध पद्धतीने नाचवल्या जाणाऱ्या पालख्या पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून भाविकांनी गर्दी केली होती। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या संगमेश्वर तालुक्यात दामापूर गावामध्ये नवजवान मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश ताचे यांच्या माध्यमातून दरवर्षी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यंदा देखील होळीच्या निमित्तानं अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यामधल्या विविध देवदेवतांच्या पालख्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या। मध्यरात्री सुरू होणारा हा पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मध्यरात्री सुरू होणारा हा सोहळा भाविकांनी पहाटेपर्यंत पाहण्यासाठी गर्दी केली होती। पारंपरिक वेशभूषेत विविध पालख्या या ठिकाणी नाचवल्या जातात। सणाच्या परंपरा जोपासण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं। कोकणात होळीचा सण गुढीपाडव्यापर्यंत साजरा केला जातो, त्यामुळे आता या पालखी स्पर्धेतली रंगत वाढत जाणार आहे। ही धार्मिक परंपरा संपूर्ण जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने पोहोचवण्याची, जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून मंडळ गेली 8-9 वर्ष काम करत आहे आणि या कार्यक्रमाला अतिशय जबरदस्त असा प्रतिसाद संपूर्ण जिल्ह्यातून आपल्याला मिळतोय। खऱ्या अर्थाने अनेक कलांचं मनोरंजन आणि सादरीकरण या निमित्तानं या स्पर्धेच्या दिवशी इथं केलं जातं। त्यानुसार अनेक आपल्या ग्रामस्थांना वेगवेगळ्या चालीरीती पाहायला मिळतात। त्या निमित्तानं ग्रामदेवतेची एक प्रकारची सेवा घडते। झी 24 तास एक पाऊल पुढे।